अलग निरंजन आदेश। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जेड अजय खरेवर। गुड मॉर्निंग। कसे झोपलेत बघितलं, पाय ताणून। हे आहे मोठा देवीचं मंदिर। गुड मॉर्निंग नाही, दुपार। तर आज आपला परत नवीन प्रवास। गुड मॉर्निंग। आज आपला प्रवास होणार आहे इकडून मढीला तर जाणार होतो, पण इथून ते खडवलीपर्यंत आपला आधी पहिला शूट असेल आणि खडवलीपासून पुढे मढी। हा आपण ब्लॉग एकाच ह्याच्यामध्ये शूट करू। नंतर मढीचा पुढचा ब्लॉग आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये। तर आपण सध्या आहोत खारकोपर रेल्वे स्टेशनला। हे आपलं रेल्वे स्टेशन आहे। आता इथून आपण तिकीट काढू, त्याच्यानंतर इथून नेरूळवरून ठाण्यावरून खडवली। हे आपलं तिकीट खडवली। तर इथून आपली जर्नी असेल खडवलीपर्यंतची। काय आहे, आता आहे पावसाळ्याचा सीझन। मी स्टार्टिंगलाच अशी इच्छा केली होती की पावसाळ्यामध्ये एकदा आपल्याला खडवलीची जर्नी व्हायला पाहिजे। देवाने ऐकलं। आज जिमवरून येत होतो तेवढ्यात मिळवण्याचा फोन आला की जेवढ्या लवकर तुम्हाला खडवलीला येता येईल या, आपल्याला जायचं आहे मढीला म्हणजे इथे कानिफनाथांची संजीवन समाधी आहे ते। त्याच्यानंतर जायचं आहे आपल्याला मायवाडोंगर, ते मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे। त्याच्या अगोदर पण आपले व्हिडिओ आलेले आहेत तिथले, पण काय आपले रायडिंगच्या व्हिडिओपेक्षा ना हे देवधर्माचे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात जास्त चालतात। हे आपलं स्टेशन आहे ना। 2:25
स्पेशल ट्रेन आहे. आता वाजलेत 2:14 झाली. आली आपली ट्रेन. कसे झोपलेत बघितलं, पाय ताडून. पटापट चालायला लागेल ना तर ट्रेन जाईल आपली. ट्रेन बहुतेक खालीच आहे. हा बरं झालं, जास्त गर्दी नाही आहे ट्रेनमध्ये, आहे ना, पूर्ण रिकामी आहे. माझ्या मागं बघताय, समोर पण बघा, काही नाही आहे गर्दी. धावत पळत आलो आहे, अजून 3ची आणि आता वाजलेत 2:40. एकदम लागला. तशी सुरुवात आहे माझ्या व्हिडिओच्या या लेवलपर्यंत. जर तुम्ही शिकले असाल आपल्या चॅनलला लाईक करा, जास्त आवडलं मित्रांमध्ये शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. का आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते पाथर्डीमध्ये मढी आहे, एक प्रकारचं हे गड आहे, गड. त्याच्यानंतर मायंबा डोंगरावर आपण जाणार आहोत. तिथे मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी आहे. त्या समाधीला जाताना तर आपल्याला पूर्ण घाट चढून जायला लागतं, आणि पावसाचा सीझन आहे त्याच्यामुळे तिथे क्लायमेट एक नंबर असेल. आपण पहिल्यापासून इच्छा केली होती जेव्हा पाऊस चालू झाला की या सीझनमध्ये आपल्याला मान्सून राईड करायचे आहेत, मान्सूनच्या ट्रिप करायच्या आहेत. देवाने ते ऐकलं. पहिली आपली झाली मान्सून ट्रिप खंडाळ्याची, त्याच्यानंतर आता आपली ट्रिप इथली होईल पाथर्डी, आणि याच्यानंतरची जी ट्रिप होईल ती आपले परत घाट सगळे एखादे सामान्य घाटात जायचं आहे, माशेतचा घाट वगैरे काढतं. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर एकच करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करा तर मराठी भाषा, मराठी संस्कृती याला प्रमोट करण्यासाठी तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप लाख मोलाचं. आणि जेवढे तुमचे लाईक्स असतील, जेवढे व्ह्यू असतील, तेवढं यूट्यूबचा अल्गोरिदम असं आहे, जेवढे जास्त असेल तेवढं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवेल. आपल्याला या ब्लॉगमध्ये 1 रुपयाचं उत्पन्न येणार नाही. का नाही येणार? मी यात सुरुवातीलाच म्युझिक बघितलं असेल. माझे जेवढे ब्लॉग आहेत सगळे सिनेमॅटिक ब्लॉग आहेत. सिनेमॅटिक म्युझिक असेल आणि सगळ्यांना कॉपीराईटचा स्ट्राईक असं म्हणजे इथून मारतात ना, सगळं स्ट्राईक मारतात. आपल्याला त्याच्याशी काय फरक पडत नाही, आपण क्वालिटी कंटेंट देतो. त्याच्यामुळे कॉपीराईट क्लेम आला आपल्याला याच्यावर चालण्याचा फायदा होणार आहे. आपण फायद्यासाठी करत नाही आहे, आपण या आठवणी तयार करतो. का करतो आहे? आज ना उद्या जेव्हा आपण आणखी पकडू त्यावेळेला आपण जे तरुणपणामध्ये फिरलो आहे त्या आठवणी आपल्याला परत जगता येते. तो सिंगल व्ह्यू आहे ठाण्याचा प्लॅटफॉर्मचा वरचा भाग.
ते समजते कोणती गाडी कुठं लागणार आहे. पहिला स्टेज झाला गव्हाण ते नेरूळ, दुसरा झाला नेरूळ कल्याण ठाणे, तिसरा झाला ठाणे टू खडवली. हे खडवलीचं रेल्वे स्टेशन. आहे खडवली स्टेशनच्या बाहेरचा भाग. रिक्षा स्टँड आहे पुढे. पाऊस लागला पाहिजे जाताना, मस्त वाटेल. एक बरं आहे, कॅमेरा आहे मागं पुढे.
AC बंदच ठेव ना सध्या. सही ना एकदम. टार्गेट माणसं जास्त येत असतील ना रे पण स्टंट मारणारे. लागेल आता समृद्धी हवे. इथून का इथून टाका. लेफ्टच आहे ना इथून. पुढे टोल नाका आहे का तो. आता आपले कोण चालू झाले त्याच गाड्या येतात हा. पूर्ण डोंगर फोडलाय. टोल नाका. पोचलो शिर्डीला. वाजले जवळजवळ 10 वाजले. का इथून जायचं द्वारकामाईमध्ये. द्वारकामाईतून दर्शन घेतलं. आता मंदिर तर बंद झालं. द्वारकामाईतून दर्शन घ्यायचं, जेवायचं आणि इथून जायचं शनी शिंगणापूरला. तिथे पण कळसाचं दर्शन घेऊ आणि पुढे आपला प्रवास कंटिन्यू करू. हे आहे शिर्डी. समोरची आयकॉनिक मूर्ती बघितली ना. चला आता इथून रोड क्रॉसिंग करायला लागेल. हा आहे शिर्डीचा मेन रोड. मुखदर्शन तरी आपल्याला होणारच आहे. टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. रात्रीची आरती चालू आहे. आरती तर भेटेल. आरती पण भेटेल. हा येतोय समोरच पुढे. हा आयकॉनिक साईबाबांचा पुतळा इथे आहे. मूर्ती बघा असली. त्याला विचार सुद्धा केला नव्हता आपल्याला शिर्डी पण बघायला भेटेल एवढ्या लवकर. तर मनात इच्छा होती. घरातल्या आपल्या गेले होते शिर्डीला. नाही शिर्डीला जायची इच्छा तर होती. चान्स नव्हता भेटत. साईबाबांनी तो चान्स साईबाबांना पण बघायला भेटेल आणि शनी शिंगणापूरला पण जायला भेटेल.
आता आपण जाऊ द्वारकामाईमध्ये आणि मुखदर्शन घ्यायला जाऊ. मुखदर्शन तर काय आतमधून आपल्याला मोबाईल नेता नाही येणार. आणि मग आपला पुढचा प्रवास चालू करायचा आहे. आधी मुखदर्शन घेऊन चल. द्वारकामाई ते सर्व आतमधून बंद झालं आहे. फक्त बाहेरच आहे. ती आतमध्ये पण बंद आहे. ही आहे मढी देवस्थानाची पार्किंग आणि हे समोर आहे मढीचं देवस्थान. वाजलेत 2. सकाळी 2:30 वाजता प्रवास सुरू केलेला. रात्री 2 वाजता पहाटे 2 वाजता संपला प्रवास. गर्दी जास्त नाही आहे. सकाळचं दर्शन पण पटकन होईल. हे समोर आहे भक्त निवास. प्रथम दर्शनी मंदिर आहे बा असं दिसतंय. मूर्त आहे मूर्त कानिफनाथांची. कानिफनाथांचा जन्म कसा झाला ते दाखवणारी ही मूर्त आहे.
सकाळी 4 वाजता इथे पहिली आरती होते. आपण त्या आरतीला तर जाणारच आहोत. पहिले आता रूम घेऊ, फ्रेश होऊ आणि आंघोळ वगैरे करून आपण जाऊ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय कळवा. तर चला, हा मी व्हिडिओ इथपर्यंतच ठेवतो. आता आपला नवीन व्हिडिओ, नवीन दिवस, नवीन विषय घेऊन भेटू. तोपर्यंत खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. मी तुमचा होस्ट अजय खरे साइन ऑफ होतो. बाय 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 बाय.